काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या छात्रों की गुंज या कार्यक्रमात पुण्यातील मांजरी येथील आदिवासी आश्रमशाळेचं भीषण वास्तव मांडणारी निशा माझ्या सोबत आहे. आपण तिच्याशी बोलूयात. निशा, काल तू राहुल गांधी समोर तुझ्या त्या हॉस्टेलमधली बरीच कैफियत सांगितली. नेमक्या काय काय अडचणी आहेत तुझ्या? आम्ही म्हणजे मागील 10 दिवसापासून आमरण उपोषणाला आमचे काही भाई आणि म्हणजे काही आमचे भाऊ आणि बहिणी बसलेल्या आहेत. आमचे मागण्या काय आहेत तर आमचे जे 12,500 पदांची जी विशेष पदभरती आहे ट्रायबल विभागाची ती तात्काळ करण्यात यावी. त्याचबरोबर आदिवासी विभागाने एक आमच्यावर एक चाचक असा GR काढलेला आहे. त्याच्यामध्ये असं देण्यात आलेलं आहे की आम्ही वयाच्या 36 किंवा 26 किंवा 30 वर्षापर्यंत शिक्षण घेऊ शकू. म्हणजे एकीकडे तुम्ही म्हणजे तुम्ही त्या हॉस्टेलला फक्त 30 वर्षापर्यंत राहू शकता. हो, त्यांनी असं दिलेलं आहे. पण जो 2011चा GR होता त्याच्यामध्ये अशी वयाची कोणतीच अट नव्हती. आम्हाला जोपर्यंत शिक्षण घ्यायचं तोपर्यंत आम्ही वयाचे म्हणजे हॉस्टेलमध्ये राहू शकतो. परंतु मग त्यांनी आता हा नियम का लागू केला असा आमचा प्रश्न आहे. त्याचबरोबर आम्ही जे म्हणजे GR मध्ये असं पण दिलेलं आहे की आम्ही कोणत्या म्हणजे मीडियासमोर, कोणत्या राजकीय पक्षासमोर, कोणत्या संघटनेसमोर आमच्या ज्या समस्या आहेत त्या मांडू शकणार नाहीत. तर असं झालं तर आमचं जे हॉस्टेलमधलं ऍडमिशन असेल त्या कॅन्सल केलं जाईल. मग जर कॅन्सल केलं तर आम्ही राहायचं कुठं आणि आमच्या समस्या मांडल्या नाही तर मग आम्हाला तुम्ही जनावरांची वागणूक द्याल त्याचं काय, हे सगळे प्रश्न आहेत. आणि त्या GR मध्ये त्यांनी मेडिकल टेस्ट म्हणजे आम्ही जर आमच्या गावाला गेलो, आमच्या आई बाबांकडे गेलो आणि तिथं 1 महिन्यापेक्षा जास्त राहिलो तर त्यांनी ते आम्हाला मेडिकल टेस्ट करून यायला सांगतात. मेडिकल टेस्ट म्हणजे ते शब्दांचा खेळ करत आहेत. त्यांना असं वाटतं की आम्हाला समजणार नाही मेडिकल टेस्ट म्हणजे काय. त्या मेडिकल टेस्टच्या नावाखाली ते आमच्याकडून प्रेग्नन्सी टेस्ट करून घेतात आणि ते आमच्या विद्यार्थिनींना खूप त्रासदायक अशी गोष्ट आहे. आणि तू नेमकं तुझं गाव कुठलं, तू पुण्यात कधीपासून राहतेस आणि शिक्षण कशाला घेतेस याच्यावर माहिती? मी पुण्यातली जुन्नर तालुक्यातली आहे आणि मी आता BEd सेकंड इयर मध्ये आहे. पुण्यामध्ये एक हे माझं 4थं वर्ष आहे. आणि हे हॉस्टेल मांजरीला आहे आणि तिथे कधीपासून राहतेस? आता माझं सेकंड इयर आहे. मागच्या वर्षापासून मी मांजरीला गोपाळपट्टी या हॉस्टेलमध्ये राहते. ओके. परंतु तू सांगितले की हॉस्टेलची जी काही नियमावली आहे त्याच्यामध्ये कुठल्या राजकीय पक्षाशी तुम्ही संबंध ठेवायचे नाही किंवा कुठल्या राजकीय पक्ष संघटनेत सहभागी व्हायचं नाही. तू तर आता काल राहुल गांधींच्या स्टेजवर गेली होती, त्यांच्याशी बोललीस, आज पुन्हा वेगवेगळ्या माध्यमाशी बोलतीये. तुला भीती वाटत नाही का तुला काढून टाकतील वगैरे आता? नाही, आम्ही त्यांना असं वाटतं की आम्ही घाबरावं पण आम्ही घाबरणार नाही असं मी त्यांना सांगेन. अच्छा, तू कुठली आहेस? मी पण आदिवासी हॉस्टेलमध्येच राहते. आम्ही दोघी सोबत गेलो होतो त्या स्टेजवर आणि मुळात राहुल गांधीजी आले होते काल, तर त्यांचे 2च टॉपिक होते, स्पेशली सिक्युरिटी आणि फ्रीडम. तर आम्ही खूप रिक्वेस्ट करून आमच्या हॉस्टेलचा मुद्दा आमचा प्रोटेस्टचा मुद्दा मांडण्याची त्यांच्याकडे रिक्वेस्ट केली होती आणि आम्ही राहुल गांधीजींना खूप थँकफुल आहोत की त्यांनी आम्हाला चान्स मिळाला. परंतु आता तुम्ही तुमचा मुद्दा त्यांच्यासमोर मांडलाय, तुम्हाला काय वाटतं हा तुमचा मुद्दा मार्गी लागेल? तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतील असं वाटतं? तुम्ही आजचं जे वातावरण बघून हा अंदाज लावूच शकता की आमच्या आंदोलनाला किती जास्त तीव्रता मिळालेली आहे. आणि ह्याच्यावरून मी ठामपणे सांगू शकते की हो, राहुल गांधींसोबत आमचं जे कॉन्व्हर्सेशन झालं त्याच्यामुळे आम्हाला एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळतोय आणि महाराष्ट्राच्या मंत्रालयापर्यंत ही बातमी जातीये. ते जर आमच्या सिक्युरिटीचं बात करत असतील की हे विरोधी पक्षाचे कोणीतरी विद्यार्थी असतील आणि ते म्हणून तिथे बोलत असतील तर आम्ही ठामपणे दोघी जणी सांगतो की तुम्ही आमची तपासणी करू शकता. आम्ही आदिवासी समाजाच्या साध्या सिंपल विद्यार्थिनी आहोत. मी वसईची आहे, ही जुन्नरची आहे आणि आम्ही आमच्या विद्यार्थ्यांसाठी आमच्या मागण्या आमच्या ज्या समस्या आहेत त्या मांडण्यासाठी आम्ही तो स्टेजचा वापर केला. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आमच्यावर जर कारवाई करत असेल तर आज जे विद्यार्थी तुमच्या विरोधात उभे आहेत ते उद्या आमच्या सोबत उभे असतील ना, आमच्यावर कोणती कारवाई केली जात असेल तर ते आम्हाला वाचवतील अशी आम्ही आशा. तुमच्या या अडचणी आहेत, या समस्या आहेत, कधीपासून आहेत आणि तुम्ही हे संबंधित खात्याचे मंत्री असतील किंवा आमदार असतील किंवा अजून राजकारणी पुढारी असतील त्यांच्याजवळ कुणाजवळ हा मुद्दा बोलून दाखवला होता का की अजून सुटला नाही? आमच्या ज्या अडचणी आहेत आश्रमशाळेच्या आहेत त्या खूप दिवसापासून आहेत. जसं की मी जेव्हा पहिलीला होते तेव्हापासून आश्रमशाळेमध्ये राहिलेले माझं पूर्ण शिक्षण हे आश्रमशाळा आणि जे आदिवासी वस्ती तुमच्या ज्या अडचणी आहेत
त्या तुम्ही कोणाजवळ बोलून दाखवले होते का? तुमचे प्रश्न कोणाजवळ मांडले होते? हो, आम्ही इतर वेगवेगळ्या माध्यमातून आमचे जे आदिवासी विकास विभाग आहे, जी कार्यालय आहेत, जसं की प्रकल्प कार्यालय घोडेगाव वगैरे किंवा महाराष्ट्रातील वेगवेगळी प्रकल्प कार्यालय आहेत, तिथं आम्ही वारंवार पाठपुरावा करून मोर्चाच्या पद्धतीने तिथं आम्ही प्रश्न मांडण्याचा वारंवार प्रयत्न करतो, परंतु ते आमच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. आता तुझी मागणी काय आहे? काय व्हायला पाहिजे असं तुला वाटतं? कारण तू राहुल गांधी यांच्यासमोर जो मुद्दा मांडलाय, आता तरी तुमच्या अडचणी दूर होतील असं वाटतं? हो, मला वाटतं की आमच्या अडचणी आहेत, आमच्या ज्या समस्या आहेत, आम्ही जे आमचे प्रश्न मांडलेले आहेत ते खूप जिव्हाळ्याचे आहेत आणि आमच्या जीवन मरणाचे प्रश्न आहेत ते नक्कीच सुटतील अशा आशा आहे खरं तर आम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना. कारण आम्ही काल पूर्ण देशभरामध्ये आमचा जो आवाज, आमची जी व्यथा आहे, आमचे जे प्रश्न आहेत ते मांडण्याचा प्रयत्न केलाय. तर आपण पाहू शकता, फक्त पुण्यातच नाही तर संपूर्ण राज्यभरात जी काही आदिवासी आश्रमशाळा आहेत, हॉस्टेल आहेत, त्या ठिकाणी अनेक अडचणी आहेत आणि त्या अडचणी दूर व्हाव्यात अशी या तरुणींची इच्छा आहे. आणि यामुळेच काल तिने राहुल गांधी हे जे काल पुण्यात छात्रों की गूंज या कार्यक्रमासाठी आले होते, तर ते विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी आले होते. आणि त्याच कार्यक्रमात पुण्यातील मांजरी येथील आश्रमशाळेतील या मुली ज्या आहेत त्यांनी राहुल गांधी यांच्यासमोर आपले प्रश्न मांडले. पुण्याहून किरण शिंदे, लोकमत.com.